ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचे असेच जीवन उपयोगी संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। लवकरच तुमचं नशीब पलटणार आहे आणि स्वामी तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि स्वामी एक वेगळं रूप घेऊन तुम्हाला नक्कीच दर्शन देणार आहेत। फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामजप करत राहा, तुम्हाला अनुभव लवकरच येणार आहे। स्वामी म्हणत आहेत, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हम गया नहीं अभी जिंदा है। मग हे स्वामींचं अनमोल वचन ऐकून आपल्याला सुद्धा थोडा धीर येतो आणि आपण सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवून पुढची वाटचाल करत असतो। म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवरील तुमचा विश्वास असा टिकून ठेवा। स्वयं ते शिवशंभू ते परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते शक्ती स्वरूप ते साक्षात परमेश्वर ते स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते परवरदिगार ते रहनुमा ते निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे। स्वामी भक्तांनो, आपण स्वामी गुरु यांना नेहमी भजत असतो आणि त्यांचं नामस्मरण करत असतो, म्हणून ते आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात। मग स्वामींवर तुम्हाला मनापासून विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगाव्या एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण आणि यानेच आपलं आत्मकल्याण नक्कीच होणार आहे। सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली। असे आहेत माझे स्वामी आणि माझ्या स्वामींचे माझे नाते, स्वामी सखा। म्हणून आमचे स्वामी आम्हाला कोणत्या मित्रापेक्षा कोणत्या आई वडिलापेक्षा कमी नाहीत। देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात, स्वतःच्या पूजेचं, कपड्यांचे, शरीराचे, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात, परंतु देवाला हे काही नको असतं। त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतकरणापासून घेतलेले त्याचं नाव एवढंच प्रिय आहे। उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही। दांभिक भक्ती करणाऱ्यावर देव सुद्धा कधीच कृपा करणार नाही हे मात्र निश्चित। म्हणून सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका। अपेक्षा ठेवल्या ना आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो। मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो। अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे। जे कराल ते निस्वार्थ कोणतेही अपेक्षा न ठेवता करा, मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी होऊन जाईल। अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते। ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच। त्यामागे परमेश्वरी शक्ती असते। तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार। फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत। आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो। सर्व दुनिया अचंबित होते, ही असते स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा अशी आपल्यावर होत असते। म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो, पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात। यांचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतर प्रगती न होता अधोगतीच आपली नक्कीच होणार आहे। म्हणून या अधोगती आपण नक्कीच रोखली पाहिजे। अधोगती थांबवली तर सर्व काही आपलं नीट होईल। म्हणून बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं, पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढोंकून बघावे। आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील। म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान
स्वतः मात्र कोरडे पाषाण. असे आपण आयुष्यामध्ये कसेच राहू नये आणि असे कसेही वागू नये. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्म्यात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन मन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण नक्कीच साध्य होईल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, तुमचं कल्याणच होणार आहे आणि स्वामी तुमचं कल्याणच करणार आहेत. फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि मन निरागस ठेवा. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. आणि तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार हे मात्र निश्चित. म्हणून ते तुम्ही सांभाळायला शिका. मनुष्य हा जन्मताच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ मोह माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती तुमची नक्कीच होणार आहे. आणि स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो. इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे. पण त्याच क्षणी स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही एवढ्याशा संकटाला घाबरून गेलेत तर मग तुम्हाला जीवन कसं जगता येईल? तुम्ही प्रेमाने आणि आनंदाने आणि सुखी समाधानाने जीवन जगा, हीच मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि स्वामी हेच आशीर्वाद आपल्याला देत आहेत. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीस अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे अटळ सत्य आहे आणि ते फुलासारखं आपल्याला जपतात सुद्धा. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता, भक्ती नाही व्यवहार करिता तुम्ही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती कधीही करू नये हे मात्र निश्चित. आणि आमचे पाय खेचणारे, आम्हाला खड्ड्यात टाकणारे आमच्या वाईटावर भरपूर जण आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत, कारण आमचा पाठीराखा आहे ना आमचे स्वामी महाराज. आणि आम्ही त्यांनाच भजतो आणि त्यांनाच पुजतो. तेच आम्हाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून स्वामींची ज्यांनी सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवे करायला कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच ते करून घेत असतात. म्हणून स्वामी समर्था, या पृथ्वी तलावर तुम्ही आम्हाला पाठवले आहेत, तसंच तुम्ही आमचं संरक्षण करा. आम्ही तुमच्या चरणी लीन झालो आहेत आणि आम्ही तुम्हाला नतमस्तक होत आहोत. इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेल्याला पण रस्ता भेटतो. तो असतो आपला स्वामी दरबार. आणि डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही. आणि आयुष्याला नवीन दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले स्वामी समर्थांचा दरबार आहे. आणि आपण तिथे दर गुरुवारी गेलोच पाहिजे. जशी भेट होईल तशी आपण स्वामींची भेट घेतलीच पाहिजे. जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलो, संकट आले, खचलो, आपल्यांनी साथ सोडली, नैराश्य आले, अपयश आले, तेव्हा तेव्हा माझ्या स्वामींनी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. तेव्हा मी नक्कीच सुरुवात करीन. आणि स्वामी सर्व शक्तिमान असे विश्व मालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि रिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम क्रोध असले विकार अजिबात नाहीत. आणि पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोळे ओळे हे देहासाठी आहेत. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन शुद्ध ज्याचे आचरण तोच खरा पवित्र या पृथ्वीवर तलावर मानावा. स्वामी बरंच अपयश अपमान पचून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा
ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे आणि मी अपेक्षा नाही तर मी तुमची भक्ती करतो आणि अशीच मी जन्मभर करत राहणार आहे हे तुम्हाला मी सांगत आहे. पहिले खूप निराशाजनक जीवन होतं. डिप्रेशनमध्ये असायचो. जीवनाला काही अर्थ नव्हता. निराशेच्या गर्तेत होतो. टेन्शनमध्ये असायचो. भविष्य अंधारात दिसायचं. कोणतेही ध्येय नव्हते. परंतु स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझं जीवन बदलून गेले. आता सर्व बाबतीत खूप सकारात्मक वाटतं. ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि स्वामी मी तुमचा खूप आभारी आहे. त्यासाठी तुमचे मनापासून माझ्याकडून धन्यवाद. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर पूर्ण विश्वास असावा आणि गुरुला आत्मसमर्पण करावे. भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवत असतात. अंत असते प्रारंभ. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होताचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. बघा सर्व काही तुमच्या जीवनात चांगलं होईल. बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय भसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत, त्यांना काय माहिती. आमचं कसं आहे, आम्ही एकाशीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतो, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती आणि तो व्यक्ती असो की देव, सर्वस्व आमचे फक्त स्वामी महाराज आहेत आणि आम्ही त्यांना सर्व काही मानलेलं आहे. धोका देणाऱ्यांनी दिला, वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली आणि कधीच माझे स्वामी माझी साथ सोडणार नाही. प्रमाणे गाडी चालण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्या अगोदर किमान 10 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम करा आणि किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ऍक्टिव्हेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः आपण अनुभवले पाहिजे आणि तुम्हालाही त्याचा अनुभव नक्कीच येणार आहे. स्वामी भक्तांनो, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. आणि असंच आपण स्वामींना म्हणायचंय आणि स्वामींचे चरण आपल्याला नक्कीच स्पर्श करायचे आणि स्वामींचा आशीर्वाद मनापासून घ्यायचा आहे. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपल्या देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींची सेवा दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र तुम्ही कधी विसरू नका. आयुष्यात कोणताही विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो कोणत्याही वादातून मार्ग नक्कीच काढू शकतो. आणि स्वामी या स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप वाईट अनुभव आले, खूप सतावलं हो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे आणि म्हणून हे जीवन मी चांगल्या पद्धतीने जगू शकत आहे. दुःखाचे कारण आपण दुसऱ्यांकडून त्यांची क्षमता नसताना जरा जास्तीची अपेक्षा ठेवतो, त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणून अपेक्षा तर ठेवलेल्याच आपल्या बऱ्या असतात हे मात्र निश्चित. आणि आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच भेटतही असतात. म्हणून आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केलेली नसते आणि ती स्वामींची आपल्यावर कृपा असते. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं, पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेह, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्फूर्ती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येते स्वामींच्या या वाक्याची प्रचिती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाकोणाला ही प्रचिती आली आहे
मला नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रह तारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींच्या अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व काही ठीक करत असतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता. गुरु कृपा लाभासाठी सोडून लागे अहंत म्हणा. नको मणी खोटी लालसा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्याचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे. म्हणजे स्वामी कृपा नक्कीच तुम्हाला मिळेल. हे माझ्या स्वामी राया, तुम्ही देह रूपाने जरी नसलात परंतु आजही तुम्ही हम गया नाही जिंदा है या वाक्याची प्रचिती पदोपदी आम्हाला येते. तुमचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. तुमची सदैव कृपा दृष्टी आम्हा सेवेकऱ्यांवर अशीच राहू द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्कीच चरणाशी आपण विलीन झालो पाहिजे आणि आपण त्यांना भेटीसाठी नक्कीच गेलो पाहिजे. स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत, ज्याने स्वप्न तू पाहतो आहे ना, त्याचे तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहील त्यासाठी, असे स्वामी आपल्याला वचन देत आहे. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देव दानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत, कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाहीत. आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहेत. हे अनुभवाचे बोल आहेत आणि ते अनुभवच बोलत आहेत. म्हणून कोणाला श्रीमंतीचा अहंकार आहे तर कोणाला सुंदरतेचा, गाड्या घोड्यांचा, ज्ञानाचा, प्रसिद्धीचा, मुलाबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचं आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. सेवा करा, भक्ती करा, तेच तुमच्या सोबत येणार आहे आणि शेवटपर्यंत तेच तुमच्या सोबत राहणारही आहे. म्हणून सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार आहेत. कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असतं आणि तेच विचार आपल्याला आयुष्यात पुढेही घेऊन जात असतात. म्हणून ज्या वेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्ग सुद्धा मोकळ्या करतात. हा माझा अनुभव आहे आणि माझेही मार्ग तसेच मोकळे झालेले आहेत. म्हणून स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ना, ते स्वामींना दाखवता कामा नये हे मात्र निश्चित. म्हणून हार मानू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे और भी छाएंगे भी. आणि असंच आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये भरपूर काही मिळवणार आहोत. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर मात्र अवलंबून असते आणि तो दृष्टिकोन आपण बदलू शकत नाही. तो त्या त्या व्यक्तीनेच स्वतः बदलायला हवा आणि त्यानेच त्यामध्ये बदल करायला हवा. कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघड असते, पण नंतर ते चांगले होऊन जाते आणि ते आपल्याला सहज वाटायला लागते. फक्त एक स्टेप आपण फक्त सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात झाली की आपल्याला सर्व काही नीट समजतं. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही. आणि ते कष्ट आपल्याला एकट्यातच करावे लागत असतात आणि ते प्रत्येकालाच तसेच करावे लागतात. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. आपलं स्वतःचं काम स्वतः करा आणि पुढे चला. दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे, मात्र त्यामध्ये जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे. आणि सुखापेक्षा दुःखामुळे दोन हृदय अधिक जवळ येतात. म्हणूनच सामच दुःख हे सम आनंदापेक्षा अधिक बलशालीही असतं. म्हणून या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही. तुमचं दुःख सुद्धा आणि तुमचं दुःखही एक दिवस निघून जाणार आहे. म्हणून तुम्ही दुःखी जास्त होऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे,
जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव तो झोपडीत पण देत असतो. म्हणून आपणही तसं राहिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपले विचार आणि आपला व्यवहार सारखाच असला पाहिजे. मित्रांनो, सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. मूर्खाच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच होतो. म्हणून आपण तिथे शहाणपणा करू नये. सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरण्यासाठी तयार असतो. आणि तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यानेच तुम्ही आयुष्यात पुढेही जात असता. म्हणून वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. म्हणून आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे आणि जीवनात पुढे चालत राहिलं पाहिजे. प्रयत्न करणे कधीच सोडू नका. गुच्छातील शेवटही चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. कपडे नाही, माणसाचे विचार चांगले असले पाहिजेत, तरच माणूस जिंदगीमध्ये चांगला असतो. आणि प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमाने जिंका आणि प्रेमानेच आपल्याला जग जिंकता येत असते. म्हणून माणसाला त्याचे श्रेष्ठत्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होत असते. आणि ते गुण त्याला फक्त अनुभवातून मिळत असतात. म्हणून जीवनामध्ये उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणून गर्वाचं घर नेहमी खाली असतं. म्हणून माणसाने कधीही गर्व आणि अहंकार करू नये. केवळ ज्ञान असून उपयोग नसतो, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान माणसाला असायला हवं. नाहीतर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि जीवन जगण्याचे दोन नियम कायम लक्षात ठेवायला हवे. पहिले फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे. आणि अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला आपला टाळा असतो. म्हणून आपला अभ्यास कधी थांबवायचा नसतो, तो करत राहायचा असतो. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करत असतात. म्हणून आपल्याला ते वेगळे वाटत असतात. म्हणून आपणही जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकलो पाहिजे. आणि वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे. म्हणून ती हत्या आपण आपल्या हातून कधी होऊ देऊ नये. आणि जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही. आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न करता ते मिळत नाही. म्हणून तुम्ही प्रयत्न केले तरच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील. म्हणून झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो आणि तो प्रसन्नच राहणार आहे. फक्त जिंकणारच नाही तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो. आणि त्यालाच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी वाटचाल मिळते. आणि जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जात असतो. आणि आपल्याला परिस्थितीनुसार बदलावंच लागेल. आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी तो बदल आवश्यकच असतो. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी लागत असते. आणि या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला नक्कीच ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आणि याचमुळे तुमची लोक ओळख निर्माण करत असतात. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. आणि तुमच्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याची धमक असतेच आणि तेच तुम्ही करायचं असतं. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. आणि आपल्यालाच ते प्रयत्न करावे लागतील आणि स्वतःलाच लढायला लागेल. ते लढण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी तयार राहिले पाहिजे. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होत असते. आणि जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल. आणि कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजे खरी मैत्री असते. आणि तीच मैत्री आपण जीवनामध्ये टिकवून ठेवायची आहे. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य होत असते. आणि तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी त्याला नाही म्हणायचं नाही कधीच. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना त्याला होकार द्यायचा आणि ते कामाला सुरुवात करायची. सर्व काही नीट होत असतं. आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो. फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायची असते. मित्रांनो, जीवनात परिस्थिती कशीही येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेतो आणि ती भूमिका शेवटपर्यंत ठेवत असतो. म्हणून जीवनात अडचणी येतात पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत,
त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते प्रयत्न आपण करायलाच हवे. आणि कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज दूर करा आणि हा गैरसमज तुमच्या मनामध्ये अजिबात असायला नको आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. मर्यादेत राहून काम करा, पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करायला शिका. चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान मात्र असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यावर शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडवणे हे आपले काम आहे आणि ते आपणच केले पाहिजे. संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचं शौर्य निर्माण करा, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. आणि समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. म्हणून मित्रांनो, शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान हे देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवत असेल. आणि कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत द्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देणार नाही. आणि वाईट काळात जशास तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा नक्कीच दिला जाईल. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे ते त्यापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. म्हणून जगताना स्वतंत्र निवडा, कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याचे जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते आणि आपण स्वतःच्या पायावर उभेही राहू शकतो. म्हणून स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊन देत नाही आणि तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होत असते. आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष प्रयत्न कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वासही ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण असते आणि ती दुर्बलता आपल्याला अजिबात दाखवायची नाहीये. म्हणून आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. जिथे आपली बाजू योग्य असेल ना, त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना देवाने दिला आहे आणि ते आपण करू शकतो. पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. नंतर तुमच्या पाठीमागे स्वामी आहेतच, तुम्ही कशालाही भिण्याची गरज नाही, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार तुम्ही कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे. आणि कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही तसाच उभा असतो. आणि अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही. म्हणून स्वाभिमान जपायला शिका,
तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे आणि तोच मार्ग आपण काढायचा आहे. आणि स्वामी हा मार्ग काढण्यासाठी आपल्या जीवनात मदतही करत असतात. फक्त ते कोणत्या रूपाने येतात आपण हे ओळखलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा असाच मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, आपल्या अंतर्मन आणि संपत्ती याविषयी आपण जाणून घेऊ. व्यवसायाची गणित जेव्हा बिघडतात किंवा शेअर बाजार कोसळतो किंवा लोक आपली गुंतवणूक गमावतात, तेव्हा बहुतांश लोकांना अगदी असहाय्य वाटतं. परमेश्वराचा अदृश्य हात पाठीवर नसतो. अशा वेळी त्यांना असुरक्षित वाटतं, कारण आपल्या अंतर्मनात कसं डोकवायचं हेच त्यांना माहिती नसतं. कधीही न संपणारा अक्षय चिरतंद साठा त्यांच्या स्वतःमध्येच आहे. या गोष्टीबद्दल ते अनभिज्ञ असतात. दारिद्र्य मनोवृत्ती असलेला माणूस स्वतः गरीब परिस्थितीतच पाहतो, तर दुसरीकडे संपत्ती मिळवायच्या मानसिकतेत असलेल्या माणसाला त्याच्या गरजेच्या हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात. लोकांनी गरिबीत जगावं यासाठी विश्व बनलेलं नाही. तुम्ही श्रीमंत बनू शकता. तुमच्या गरजेची प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते. तरी भरपूर शिल्लकही तुमच्याकडे असू शकते. तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मनातील चुकीचे विचार झटकून त्या जागी नवे योग्य विचार पेरण्याचे सामर्थ्यही असू शकते. म्हणून गेल्या 35 वर्षात भरपूर हे लेखक अनेक लोकांशी संवाद साधले गेलेले आहेत आणि त्यांची एक नेहमीची तक्रार असते, मी श्रीमंत आणि समृद्ध आहे असं अनेक आठवडे आणि महिने म्हणत आहे, पण काहीच फरक पडलेला नाही. मला असं आढळलं की जेव्हा मी समृद्ध आहे, मी श्रीमंत आहे असं म्हणताना, तेव्हा आता कुठतरी आपण स्वतःशीच खोटं बोलत आहोत असं त्यांना वाटत असत. एका माणसानं मला सांगितलं मी समृद्ध आहे असं. मी स्वतः थकवा येईपर्यंत सांगितलं. आता तर गोष्टी आणखीच वाईट झाल्या आहेत. जेव्हा मी असं विधान करायचो तेव्हा ते अजिबात सत्य नाही हे मला माहिती होतं आणि त्यांची किंवा त्यांच्यासारख्या इतर अनेकांची विधानं त्यांच्या स्वतःच्या जागरूक मनानंच नाकारली होती आणि उलट पक्षी त्यांच्या विधानांच्या विरुद्ध असणारी गोष्टच वर करणी दिसून येत होती. म्हणून स्वतःला दिलेल्या सूचनेबद्दल स्वतःच्या मनातच शंका व झगडा असेल तर ती फलद्रूप होत नाही. स्वयंसूचना प्रभावीपणे तेव्हा सफल होतात जेव्हा त्याबाबत मनात कोणताही संदेह नसतो. याच कारणाकरता या माणसाकडून जी विधानं केली जात होती त्यातून परिस्थितीची अजूनच बिघडत चाललेली होती, कारण त्या विधानातून त्यांच्यातली कमतरताच सूचित होत होती. आणि अंतर्मन केवळ तुमचे शब्द वा विधान स्वीकारत नाही, तर तुमचा विश्वास आणि तुमची समजुती याचा स्वीकार करतं. आणि प्रभावी कल्पना वा विश्वास अंतर्मनाकडून नेहमी स्वीकारला जातो. म्हणून ही अडचण असणाऱ्यांसाठी या संघर्षावर विजय मिळवण्याचा एक मार्ग आहे. मुख्यत्वे झोपायच्या आधी हे व्यावहारिक विधान वारंवार करा. दिवस रात्र मी माझ्या सर्व क्षेत्रात श्रीमंत होत आहे या सूचनेबद्दल तुमच्या मनात कोणताही संघर्ष किंवा शंका उत्पन्न होणार नाही ना, कारण पैसे नसण्याचा जो छाप अंतर्मनावर उमटलेला असतो त्याला ही सूचना विरोध करत नाही. विक्रीचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे अत्यंत चिंतेत पडलेल्या एका व्यावसायिकाला मी उपाय सुचवला होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसला आणि त्यानं शांतपणे, माझ्या मालाची विक्री दररोज वाढत आहे, माझी प्रगती होत आहे, मी दररोज अधिकाधिक श्रीमंत होत आहे असं विधान वारंवार म्हटलं. या विधानामुळे जागरूक आणि अंतर्मनाचं सहकार्य वाढीला लागलं आणि त्याचा परिणाम दिसून आला. संपत्तीची कल्पना अंतर्मनावर उमटविण्याचा हा अगदी साधा, सोपा आणि वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. आणि हे प्रकरण वाचत असतानाच मला संपत्ती आणि यश गरजेचं आहे असं कदाचित तुम्ही म्हणत असाल, पण तुम्ही असं करायला हवं. आणि दिवसातून 3-4 वेळेला स्वतःशी 5 मिनिटं संपत्ती, यश याचं वारंवार म्हणा. या शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. अंतर्मनाचं आंतरिक सामर्थ्य त्यातून दिसून येतं आणि तुमच्यामध्ये असलेल्या या आंतरिक सामर्थ्याशी तुमच्या मनाची मोठ बांधा. आणि तसं केलं तर तुमच्या प्रकृती आणि गुणवत्तेनुसार तशी परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात निर्माण होऊ लागतील. आणि मी म्हणजे यश किंवा मी श्रीमंत आहे असं तुम्ही म्हणत नाही. तुमच्यामध्ये असलेल्या खऱ्या सामर्थ्यावर तुम्ही भरोसा ठेवता. आणि जेव्हा तुम्ही तुमची संपत्ती वा यश असं म्हणता तेव्हा तिथं कोणत्याही प्रकारचा संघर्ष उरत नाही. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही या कल्पनांवर ठाम विश्वास ठेवता तेव्हा संपत्ती आणि यशाची भावना तुमच्या आतून उमलून येते. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते, यशस्वी होण्याची भावनाच यश निर्माण करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अंतर्मन
हे बँकेप्रमाणे असतं, अगदी जागतिक बँकेसारखं. जी कोणतीही गोष्ट तुम्ही अंतर्मनावर ठसविता ती कित्येक पटींनी वाढवून तुम्हाला मिळते. मग ती चांगली असो वा वाईट. आजूबाजूला पुरेशा गोष्टी उपलब्ध नाहीत, किंवा इकडं कमतरता आहे, किंवा मी गहाण ठेवलेला गमावून बसेन, अशी आणि बरीच विधानं जेव्हा तुम्ही करता असता तेव्हा जणू काही कोरा चेक सही करून देत असता. आणि भविष्याविषयी जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी नकारात्मक गोष्टींना आकर्षित करणारा कोरा धनादेशच तुम्ही लिहून ठेवत असता. म्हणून तुमच्या मनातील भीती वा तुमची समजूत याकडे अंतर्मन तुमचा आग्रह असल्याप्रमाणे बघतं आणि त्याप्रमाणे काम करायला लागतं. आणि तुमच्या आयुष्यात अडथळे, विलंब, मर्यादा या गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न करत राहतं. आणि ज्यांच्याजवळ संपत्तीची भावना आहे त्याला संपत्ती दिली जाते, व ज्यांच्याकडे अभावाची भावना आहे त्याला अभाव, अडथळा दिला जातो. म्हणून अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याज सुद्धा देत असतं. दररोज सकाळी उठल्यावर समृद्धी, यश, संपत्ती आणि शांती यांचे विचार तुमच्या मनामध्ये रुजवा. याच गोष्टीचा मनात विचार करा. जितकं शक्य होईल तितके हे विचार मनात घोळवा. हे सकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शिल्लक रकमेच्या रूपात राहून आपला रस्ता शोधतील आणि तुमच्या आयुष्यात उदंडता आणि समृद्ध घेऊन येतील. अरे, मी ते सगळं केलं पण काहीच घडलं नाही, असं तुम्ही म्हटलेलं मी ऐकू शकतो. कदाचित नंतर 10 मिनिटांनी तुम्ही भीतीच्या विचारात गुरफटलेले असाल. त्यामुळे तुम्हाला योग्य तो परिणाम साध्य झाला नाही. जी चांगली गोष्ट तुम्ही आधी मनाशी ठरवलेली असते ती त्यामुळे निष्फळ ठरते. आणि जेव्हा तुम्ही मातीमध्ये बीजारोपण करता तेव्हा परत माती खणायची नसते. समजा उदाहरणार्थ, ती रक्कम भरणं मला शक्य होणार नाही असं जर तुम्ही म्हणणार असाल तर ती रक्कम भरणं यापुढे वाक्य अर्ध सोडा आणि कोणताही सकारात्मक विधायक विचार करा. त्यावर मनन करा. जसं दिवसेंदिवस मी सर्व प्रकारे अधिकाधिक समृद्ध होत आहे. आणि समृद्ध होणं याचा अर्थ बुद्धिमत्ता, आकलन शक्ती आणि बौद्धिक मालमत्ता अशा सर्व बाबतीत प्रगती होणं. आणि पैसा हे संपत्तीचे प्रतीक आहे आणि ते विनियोगाचं साधन आहे. आणि ते स्वतंत्र, विपुलता, ऐश, आराम आणि सुसंस्कृतता याचं प्रतीक आहे. मला असा एकही माणूस माहीत नाही जो म्हणतो की त्याच्याकडे गरजेपेक्षा सर्व काही जास्त आहे. उलट तो अजून जास्त मिळवण्याच्या शोधात असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की त्यांच्या पैशांचं मूल्य हे दक्षिण आफ्रिकेतल्या व अमेरिकेतल्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर अवलंबून आहे. आणि चलनाचं अवमूल्यन होईल आणि आपलं सगळं गमावून बसू अशी भीती काहींना वाटत असते. आणि जेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित सुरू असते तेव्हा तुम्ही निरोगी आहात असं तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात जेव्हा पैसा मुबलक प्रमाणात खेळत असतो, तुमच्या सगळ्या गरजा भागविल्या जाऊन वर शिल्लक उरत असते, तेव्हा तुम्ही समृद्ध असता. म्हणून उदाहरणार्थ, शेअर बाजार कोसळला अशी बातमी जर तुम्ही रिओवरून नक्कीच ऐकली तर मग त्यामुळे तुमच्या मनात चिंता व भीती दाटून येते. ऐकलेली बातमी, मांडलेलं गणित हे तुम्हाला अस्वस्थ व्हायला भाग पाडतं. खरं तर तुमच्या आर्थिक सुरक्षितता आणि संपत्ती या गोष्टी तुमच्या अंतर्मनातील समृद्धतेच्या आंतरिक भावनेवर अवलंबून असतात. आणि जेव्हा तुम्हाला स्वप्नात आणि स्वतःच्या अंतर्मनापर्यंत संपत्ती आणि यश या संकल्पना पोहोचवायची इच्छा असते तेव्हा आम्ही पैशांनी तुच्छ लेखते. पैसा ही एक वाईट गोष्ट आहे वा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ पैसा आहे. असली मूर्ख विधानं कधीही करू नका. तुमच्या मनाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा असेल तर मग पैसा तुमच्यापासून उडून जायला वेळ लागणार नाही. आणि तुमच्या अंतर्मनाला 2 परस्पर विरुद्ध संघर्ष करणाऱ्या सूचना मिळाल्या तर त्यातील एक कल्पना दुसऱ्या कल्पनेला प्रभावहीन बनवते आणि मग काहीच विशेष घडत नाही. म्हणून युगांमागून युग पैशाचं रूप बदलत गेलं आहे. संपत्तीबद्दल तुमच्या अंतर्मनात जर दृढ विश्वास असेल तर पैसा तुमच्या आयुष्यात सतत येत राहील आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. आणि या देशात तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी पैसा ही आवश्यक गोष्ट आहे. म्हणूनच तुमच्याजवळ गरजेपुरता पैसा असला पाहिजे वा शिल्लकही राहिली पाहिजे. पैसा ही खूप चांगली गोष्ट आहे अशी समजूत करून घ्यायला आता सुरुवात करा. आणि पैशावर प्रेम करायला आणि त्याचबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला सुरुवात करा. मग तुम्हाला सगळं काही मुबलक प्रमाणात मिळेल आणि कशाची कमतरता भासणार नाही. म्हणून प्रेम ही भावनिक गुंतवणूक असते. जोवर तुमचं स्वतःच्या कामावर वा व्यवसायावर प्रेम नसतं तोवर तुम्हाला सगळं काही खरं निर्भळ यश लाभू शकत नाही. प्रेम नेहमीच तुमचा विस्तार करतं व अनेक पटीत विस्तारित जातं. त्यामुळेच दृश्य व मूर्त रूप येईपर्यंत संपत्तीच्या, समृद्धीच्या संकल्पनेवर प्रेम करा. ज्यावर तुम्ही प्रेम करता त्यात वाढ होते आणि ज्या गोष्टीवर तुम्ही टीका करता, दोष काढता, ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाते. हे तुमच्या मनावर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. या मूलभूत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि
जेव्हा देशामध्ये पैशाचे वहन मुक्तपणे होत असतं तेव्हा देशाची आर्थिक स्थिती उत्तम असते आणि तुमच्या आयुष्यामध्येही पैशाची निरोगी वहन होऊ द्याल. विशेष करून तुमच्या मानसिक दृष्टिकोनामध्ये पैसा चांगला असतो या गोष्टीवर विश्वास ठेवा. त्यामुळे तुम्ही जितक्या चांगल्या गोष्टी करू शकणार असाल त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्या गोष्टी तशा घडतही जातील. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात पैशाचं वहन कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी मानसिक पातळीवर तुम्ही स्वतः त्याच्या येण्या जाण्याचे मार्ग बना. ही संपत्ती आदर्श पद्धतीनं तुमच्याकडे प्रवाहित होत आहे तशीच तुमच्याकडूनही प्रवाहित होत आहे. तुम्हाला जर आर्थिक चणचण जाणवत असेल तर हातातोंडाचा मेळ जमवणं तुमच्यासाठी कठीण होत असेल तर याचा अर्थ असा की काही भाग शिल्लक ठेवून तुमच्याकडे नेहमी सगळं काही भरपूर आहे ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला पटवून देऊ शकलेला नाहीत. आणि तुम्हाला असे काही स्त्री पुरुष माहिती असतील जे आठवड्यातले काही तासाचे काम करतात पण खूप पैसे कमवतात आणि ते अहोरात्र प्रचंड कष्ट करत नाहीत आणि त्यांना कधी चणचणही भासत नाही. म्हणून केवळ प्रचंड घाम गाळला किंवा ढोर मेहनत केली तरच यश मिळतं, संपत्ती मिळू शकते या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. असं नसतं. आयुष्यातला विना प्रयत्नांचा मार्ग सर्वोत्तम असतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टी करा आणि ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो, करताना मजा येते त्याच गोष्टी करा. काम करताना मस्त मजेत गाणं गुणगुणत काम करा. जर हे काम तुमच्या आवडीचं असेल तर तुम्ही तर तसं करू शकाल. आणि त्याचबरोबर जर तुमचं स्वतःच्या कामावर मनापासून प्रेम असेल तर तुम्हाला यश हे मिळेलच. माझ्या माहितीतले एक अधिकारी आहेत, असे लेखक म्हणतात, उत्तम पगाराची नोकरी आहे. गेल्या वर्षी जगभरातील उत्तम स्थळ बघण्यासाठी ते 10 महिन्यांच्या क्रूज सफारीवर गेले होते आणि आपण इतके पैसे कमवण्याच्या योग्यतेचे आहोत असं त्यांनी स्वतःला अंतर्मनाला पटवलं होतं. आणि त्यांच्या संस्थेतल्या अनेक लोकांना त्यांच्यापेक्षा व्यवसायातलं जास्त कळतं आणि तरीही त्याला दर आठवड्याला $100 कमी पैसे मिळतात असं त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. खरं तर त्यांना यापेक्षा अधिक चांगले पैसे मिळू शकतात पण त्यांच्याकडे तशी महत्वाकांक्षाच नाही, विचार नाहीत. पैसा हा व्यक्तीच्या अंतर्मनातल्या विश्वासाशिवाय काहीच नाही. मी करोडपती आहे असं नुसतं म्हणून कोणी करोडपती होत नसतो. संपत्तीमुळे मिळणाऱ्या यशाच्या कल्पना स्वतःच्या मनात रुजवून संपत्तीची जाणीव मनात ठेवून तुम्ही मोठे व्हा. आणि आमच्या एका विद्यार्थ्याला आधी साधा विक्रेता म्हणून काम करताना आठवड्याला $75 पगार मिळत होता असं लेखक म्हणतात. आता उत्तम वार्षिक पगार मिळवणारा सेल्स मॅनेजर म्हणून तो कार्यरत आहे. हे सगळं एका महिन्यात घडून आलं. दररोज सकाळी दाढी करताना हा माणूस अक्षरशः आरशात बघत म्हणायचा की तू श्रीमंत आहेस, तू खूप यशस्वी आहेस. काही आठवडे ही गोष्ट सुरू होती. साधारणतः 8 आठवड्यात त्याला अचानकपणे इतर 80 विक्रेत्यांचा प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली. आणि दाढी करत असताना तुम्ही शांत निवांत असता आणि आधी सांगितल्याप्रमाणे आनंददायी अपेक्षांवर विश्वास ठेवून एखाद्या कल्पनेचा पुनरुच्चार पुन्हा पुन्हा केला की ती गोष्ट तुम्ही अंतर्मनापर्यंत पोहोचू शकता. म्हणून विल्शायर इबेल थिएटरमध्ये होणारा आमच्या 1200 ते 1300 लोकांच्या वर्गात एक प्रश्न नेहमी विचारला जातो. जर मला काही ठराविक रकमेची गरज असेल जसं की $1000 तर मग मी केवळ त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे का? तुम्ही तसं करू शकता, त्याचा फायदा होईल. असं असलं तरी एक सर्वसाधारण आणि उत्तम गोष्ट म्हणजे पैशाचा विचार कधी एका विशिष्ट रकमेपुरता करू नये. तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देत तुमचं जीवन सोपं करणारे मुबलक प्रमाणातील पैसे असा विचार करावा. आणि याचं कारण म्हणजे तुम्ही जी गोष्ट अंतर्मनावर बिंबवता ती नेहमीच काही पटीत वाढते. आणि गव्हाचं धान्य जसं जमिनीत पेरलं की त्यातून 100 पटींनी आणखी धान्य मिळतं त्याचप्रमाणे ही गोष्ट घडते. म्हणून मुबलकतेच्या नियमांतर्गत अंतर्मन काम कसं करतं, निसर्ग हा नेहमीच सगळ्या गोष्टी सढळ हातानं उदार मनाला देत असतो. त्यामुळेच तुम्ही तुमची स्वतःची पत वाढवा आणि आयुष्यात तुम्हाला रोज मिळणारी किंमत जर तुम्ही तुमच्या हातानं कमी केलीत तर जगही तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. म्हणून अनेकांना पैसे मिळवण्याची खूप इच्छा असते पण मनात कुठेतरी दर आठवड्याला $75 मिळवीन असा काहीतरी सुप्त समज त्यांनी करून घेतलेला असतो. त्यामुळे त्याच प्रकारचं तेवढंच काम त्यांच्याकडून होत असतं. वास्तविक ते त्यातून जास्त करू शकत नसतात. म्हणून संपत्तीविषयी तुमची जाणीव वाढवण्याचं एक साधं सोपं तंत्र इथे देत आहे. दिवसातून असंख्य वेळा या विधानांचा वापर करा. मला पैसा आवडतो, माझं पैशांवर प्रेम आहे, मी त्याचा हुशारीनं, विधायक पद्धतीनं आणि शहाणपणानं वापर करते आणि माझ्या आयुष्यात सातत्यानं पैसा खेळत आहे. मी आनंदाने पैसे खर्च करते आणि त्यामुळे त्या पटीत तुम्ही खूप चांगल्या मार्गानं पैसे माझ्याकडे परत येतात. हे सगळं खूप छान आहे. यामुळे पैशांविषयी तुमच्या मनात योग्य दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होईल. आणि पैसा ही वाईट, घाणेरडी आणि कलंकित गोष्ट आहे
असं म्हणून पैशाला कधीही नावं ठेवू नका. ज्या गोष्टीला तुम्ही नावं ठेवता ती गोष्ट तुम्ही कधीच मिळवू शकत नाही. जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करायला सुरुवात कराल तेव्हा खरी संपत्ती या अंतर्मनातून निर्माण होणाऱ्या सुंदर कल्पनांवर अवलंबून असते याची जाणीव तुम्हाला होईल. आणि अधिक पैसे मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुण गुप्तहेरानं वर सांगितलेल्या तंत्राचा अवलंब केला. एके दिवशी सकाळी त्याला आलेल्या एका अनुभवावरून आधारित लघुकथा लिहिण्याची प्रचंड इच्छा त्याला झाली. मग तो बसला आणि त्याला कल्पना सुचायला लागल्या. त्याची कथा स्वीकारली गेली. मग त्यानं इतर अनेक कथा लिहिल्या. या लेखनासाठी त्याला उत्तम मानधनही मिळालं आणि त्याच्या स्वतःच्या मनात तयार झालेल्या कल्पनांच्या माध्यमातून संपत्ती त्याच्याकडे चालत आली. म्हणून तुमचं मन सुद्धा तुमच्यावर आणि तुमच्या समोर एखादा नवा शोध, नव्या पुस्तकासाठीचा वा खेळासाठीचा मजकूर, साहित्य उघड करू शकतं. त्यामुळेच तुमच्या अंतर्मनाचा उपयोग करा. मला माहिती असलेला एका सेल्स मॅनेजरला तो जेव्हा सकाळी उठायचा तेव्हा त्याच्या प्रमोशनल विक्री मोहिमेसाठीच्या चांगल्या कल्पना सुचलेल्या असायच्या आणि त्याच्यासारख्या सेल्स मॅनेजर त्यांना कधीच मिळालाच नव्हता. तो कंपनीचा अध्यक्ष बनला. तुमच्या अंतर्मनाला कल्पनांची वाणवा कधीच भासत नाही. आपल्या जागृत मनाकडे जाण्यासाठी आतुर असलेल्या असंख्य कल्पना अंतर्मनात दडलेल्या असतात आणि अगणित मार्गांनी पैसे मिळवण्याचे साधन म्हणून या कल्पना तुमच्या समोर येतात. शेअर बाजार उकळता व कोसळता, पाऊंड किंवा डॉलर वधारले व त्यांचे अवमूल्यन झालं, असं काही घटना घडल्या तरी ही क्रिया अखंड तुमच्या मनात सुरू असते. आणि तुमची संपत्ती ही कधीच खरोखर तुमचे बॉस शेअर्स या बँकेतील पुंजी यावर अवलंबून नसते. खरोखर ती सगळी प्रतीक आहेत. आणि सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्याकडे संपत्ती आहे आणि तुमचे आयुष्य सतत मुबलक पैसा खेळत राहील अशी ग्वाही जर तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला देऊ शकलात तर मग कोणत्याही रूपात असला तरी पैसा तुम्हाला नेहमीच मिळत राहील. पैसा व संपत्ती ही तुमच्या नोकरीवर किंवा कामाच्या जादा तासांवर अवलंबून आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा समज चुकीचा आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या समजुतीतच अडकलेले पैसे आहात. मग हे जग कारण आणि परिणामांचं आहे. तुम्हाला जर पैशांबद्दल काळजी वाटत असेल तर चीड येत असेल तर असा स्वभाव असलेल्या दरिद्री मनस्थितीतून पैशांची फक्त अधिक उणीवच निर्माण होईल आणि तुमचा मानसिक दृष्टिकोन हे कारण असतं आणि कमी पैसा हा त्याचा परिणाम असतो. अनेकांच्या आयुष्यात आर्थिक चणचण असण्याचं एक भावनिक उदाहरण आणि कारण आहे. अनेकांना ही गोष्ट कळायला वेळ लागतो. ही भावना म्हणजे मत्सर आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे बँकेत जमा करण्यासाठी तुंडी रक्कमच असताना तुमच्या स्पर्धकाने बँकेमध्ये मोठी रक्कम जमा केलेली तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्याचा मत्सर वाटतो का? या भावनेवर विजय मिळवण्यासाठी स्वतःशी असं म्हणा, ही किती छान गोष्ट आहे ना, त्याची भरभराट बघून मला खूप आनंद होत आहे. त्याला आणखी यश संपत्ती मिळावी अशी माझी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहिती आहे का? अशा रीतीने तुम्ही अंतर्मनावर खरोखर संपत्तीच्या कल्पनेचा प्रभाव टाकत असता. हेवा मत्सर अशा विचारांना खतपाणी घालणं खूप नकारात्मक आणि नुकसानकारक असतं, कारण त्यामुळे तुम्ही खूपच नकारात्मक स्थितीमध्ये जाता आणि असं करण्यामुळे संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी तुमच्यापासून दूर जाते. आणि दुसऱ्याची गळंजत संपत्ती बघून वा त्यांची भरभराट होताना बघून जर तुम्हाला खरोखरच खूप त्रास होत असेल तर मात्र तुम्ही नक्कीच ताबडतोब त्या व्यक्तीला अनेक मार्गाने समृद्धी मिळव अशी सदिच्छा व्यक्त करा आणि यातून तुमच्या मनातले नकारात्मक विचार निष्फळ ठरतील आणि तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाच्या नियमानुसार मग संपत्तीचा मोठा प्रवाह तुमच्याकडे वळण्याचंही ते एक कारण ठरेल. म्हणून कसाबसा हातातोंडाचा मेळ बसवत असलेले लोकही तुम्हाला कदाचित माहिती असतील. ते मोठ्या आर्थिक चणचणीला तोंड देत असतात आणि त्यांचं बोलणं तुम्ही ऐकलं आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. म्हणून आयुष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींना हे लोक सतत नावं ठेवत असतात. त्यांच्या नावानं खडे फोडत असतात. अरे तो ना अगदी चैनी माणूस आहे, तो निर्दयी आहे आणि तो एकदम लुच्चा कपटी आहे असं काहीतरी म्हणत असतात. आणि ज्यांना जी गोष्ट हवी असते त्याच गोष्टीचा सतत धिक्कार करत राहिल्यामुळे त्यांनी गरज कधीच पूर्ण होत नाही आणि आपल्या सहकाऱ्यांच्या प्रगती आणि भरभराटीबद्दल मत्सर वाटत असल्यामुळे ते त्यांच्या यशस्वी सहकाऱ्यांना नावं ठेवत असतात. म्हणून आपल्याकडे जास्त पैसा असलेल्या व्यक्तींना नावं ठेवणं व त्यांचा धिक्कार करणं हा तुमच्यापासून संपत्ती दूर उडून निघून जाण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे. तुम्हाला कधीच संधी मिळाली नाही असं तुम्ही कधी म्हणता का? तुम्हाला आर्थिक मदत केली म्हणून तुम्ही तुमचे नातेवाईक आईवडील यांना दोष देता का? तसं करत असाल तर ते तत्काळ थांबवा आणि तुमच्या स्वतःच्या मनाचा योग्य उपयोग ते संपत्तीपर्यंत पोहोचण्याचं साधन हे लक्षात ठेवा. आणि तुमचा मानसिक दृष्टिकोन जर ग्रहणशील असेल तर आणि तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या अपरिमित कल्पना तुमच्या माध्यमातून प्रकट होऊ शकतात.
म्हणून एखादा माणूस लबाडी अप्रामाणिकपणे पैसे मिळवतो असा जर तुमचा दावा असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दोष देत असाल तर त्या व्यक्तीची काळजी करणं थांबवा. मनाच्या नियमाचा तो माणूस नकारात्मकपणे पद्धतीने वापर करत आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे. करू देत. मनाचा नियम त्याला बघून घेईल. वर उल्लेख केलेल्या कारणांवरून तुम्ही त्याला दोष देणार नाही याची दक्षता नक्कीच घ्या आणि ते दक्षता घेतल्यावरच तुम्ही त्याला नक्कीच बोलणार आहेत. म्हणून आर्थिक चाचणीच्या परिस्थितीचा जर तुम्ही अनुभव घेत असाल तर तुमच्या स्वतःच्या मनातच तो अडथळा निर्माण झाला आहे. तो मानसिक अडथळा तुम्ही आता नष्ट करू शकता. प्रत्येकाबरोबर मानसिक पातळीवर चांगला भाव ठेवा. रात्री झोपायला जाताना इथं उल्लेख केलेल्या यातील अनेक तंत्रांचा अवलंब करा. संपत्ती या शब्दाचा शांतपणे, सहजपणे आणि मनापासून पुनरुच्चार करा. अंगाई गीताप्रमाणे पुन्हा पुन्हा म्हणा आणि संपत्ती या शब्दाची अंगाई करूनच स्वतःला झोपवा. तुम्ही थक्क होऊन जाल असे परिणाम समोर दिसतील. संपत्ती समृद्धीच्या मुबलकतेचा लोट तुमच्याकडे वाहत येईलच आणि अंतर्मनाच्या चमत्काराचं हे आणखी एक उदाहरण आहे आणि हे तुम्ही समजून घ्यायला हवे. आता अंतर्मन आणि वैवाहिक समस्या भरपूर असतात आणि त्याही आपण त्याने नक्की सोडू शकतो. म्हणून तुमच्याकडे कोणत्या समस्या आहेत हे तुमच्यावर अवलंबून असते आणि मग त्यानुसार मार्गदर्शन होत असते. म्हणून अंतर्मन आणि मार्गदर्शन आपण बघूया. अलीकडेच महाविद्यालयीन वर्गामध्ये अंतर्मनाचं काम कसं चाललं हे स्पष्ट करत असताना उपस्थित एका विद्यार्थ्यानं त्याच्या समस्येचं उत्तर द्यायला दाढी करत असताना मिळाल्याचं सांगितलं. याचं कारण हे काम करत असताना तो शांत निवांत होता. त्यामुळे अंतर्मनाची विद्वत्ता आणि अंतर्मनाचं सामोरे आलं. रात्री झोपायला हा मनुष्य गेले अनेक दिवस त्याच्या समस्येवर खूप तीव्रतेने जागृतपणे उपाय शोधत होता. पुढे दिलेल्या सूचनांचा अवलंब करून त्याला परिणाम साध्य करता आला आणि रात्री झोपायला जाताना तो असं काय म्हणायचा की मी आता माझी ही विनंती माझ्या अंतर्मनाकडे नेत आहे आणि माझ्या अंतर्मनाकडे याचं उत्तर आहे आणि हे मला ठाऊक आहे आणि मला ते मिळेलच आणि ते मला मिळूनच राहील. म्हणून पहिल्या प्रकरणात मी तुम्हाला सांगितले होते की झोपायच्या आधी जर तुम्ही सकाळी 6ला उठण्याचा विचार करत असाल तर मग अंतर्मन तुम्हाला सकाळी बरोबर 6 वाजता उठवतं आणि त्याचप्रमाणे अंतर्मनानं या माणसाची गोष्ट सुद्धा विचारली घेतली आणि अत्युत्तम विद्वत्ता अंतर्मनाकडे असलेल्या तार्किक पद्धतीनं परिपूर्ण उत्तर शोधलं आणि त्याला दिलं. म्हणून तुम्हाला बऱ्याचदा असं आढळतं असेल की झोपेतून उठल्या उठल्या लगेच तुम्हाला उत्तर मिळालेलं असतं आणि याचं कारण तुम्ही त्या वेळेला अर्धवट झोपेत असता आणि अर्धवट जागे अशा अवस्थेत असता. त्यावेळी अंतर्मनाची विद्वत्ता नक्कीच दृश्यमान होत नाही आणि कधीच ती दुष्ट होतही नाही. म्हणून मित्रांनो, समस्येचं जेव्हा तुम्हाला घेतलेलं असतं तेव्हा तुम्ही काय करता? अनेक जण चिंतेत पडतात आणि त्या समस्येचं त्यांना खाऊन टाकलेलं असतं. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडते. याचं कारण आपण अंतर्मनावर जी गोष्ट बिंबवतो ती नेहमीच अनेक पटींनी आपल्याकडे येत असते आणि आपल्याकडेच ती रिफ्लेक्ट करत असते. म्हणून अंतर्मनाच्या वैश्विक बँकेत तुम्ही सतत काहीतरी जमा करत असता. शांती, एकोपा, सुसंवाद, विश्वास आणि सदिच्छा याचं बीज जमा कराल आणि दक्षता घ्या, कारण या गोष्टी अंतर्मन हजारो पटींनी वाढवणार असतं. मग समृद्धी आणि चांगलं नशीब ह्या तुमचाच लाभ ठरतो आणि दिवसभरातल्या समस्यांचा त्रस वाटणारा आणि वातावरणाचा सामना तुम्ही केलेत तर मग तुम्ही या 5 गोष्टी अंतर्मनात बँकेत जमा कराल. म्हणून मित्रांनो, मग जेव्हा तुम्हाला ताकद, आत्मविश्वास आणि यांची जरुरी असते ना तेव्हा तुम्ही या गोष्टी बाहेर काढू शकत नाही, कारण तुम्ही या गोष्टी तुमच्या बँकेत जमाच केलेल्या नसतात. म्हणून त्यामुळे तुम्ही आता आनंद, प्रेम, शांती, विनोद आणि स्वभाव या गोष्टी आपल्या अंतर्मनाच्या बँकेत जन्म करायला हे सुरुवात करा आणि या गोष्टींमुळे तुमच्या मनाला व्यस्त केलं तर अंतर्मनाची बँक तुम्हाला चक्रवाढ व्याजाप्रमाणे या गोष्टी वाढवून देईल. तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल एवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला गोष्टी या परत मिळतील आणि तुम्हाला हे बघून नक्कीच आनंद वाटेल. मित्रांनो, एखादा निर्णय घेणं अवघड आहे, तुमच्या समस्येला उत्तर मिळणं कठीण वाटले अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा पुन्हा पुन्हा एकदा त्या गोष्टीबद्दल रचनात्मक पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. आणि तुम्ही जर घाबरलात वा चिंता करायला लागलात तर तुम्ही खरा विचार करत नसता आणि जे खरं आहे, न्याय आहे आणि प्रामाणिक आणि चांगलं आहे त्या गोष्टीचं चिंतन करणं हे खऱ्या विचारात बसतं आणि खरा विचार हा भीतीपासून मुक्त असतो. आणि तुम्ही जर मनात चुकीची संकल्पना बाळगलीत किंवा मग काही गोष्टींबाबत चुकीचा दृष्टिकोन अंगीकारलात तर तुम्हाला भीती वाटते. या बाह्य गोष्टी, परिस्थिती आणि घटनाच तुमच्यावर नियंत्रण राखतील असं बहुधा तुम्हाला वाटायला लागतं आणि त्याचं भीतीचं प्रयोजन ठरतात. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूच्या वातावरण आणि परिस्थिती यांच्यावर तुमची सत्ता असली पाहिजे. तुम्ही अवलंबून करू शकाल आणि असं सोपं तंत्र इथं देत आहे.
मन शांत करा, शरीर हलकं निवांत करा, शरीराला तुमच्या आज्ञेचं पालन करायला लावा आणि शरीराला स्वतंत्रपणे तुमच्या बुद्धीचा वापर करण्याची कुवत नसते आणि तुमच्या समजुती आणि मतं नोंदून ठेवणारी ती भावनिक शक्ती असते. तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि तुमच्या समस्येवरील उत्तरावर तुमचे विचार केंद्रित करा आणि तुमच्या जागृत मनाच्या साह्याने ते प्रश्न सोडवा. बरोबर परिपूर्ण उत्तर मिळाल्यामुळे तुम्ही तिथे आनंदी झालात आणि आता याचा विचार तुम्ही केला पाहिजे. तुमचं मन जर इकडे तिकडे होत असेल तर शांतपणे त्याला ताळ्यावर आणा आणि अशा अर्धनिद्रेच्या झोपाळलेल्या अवस्थेत शांतपणे आणि सकारात्मक पद्धतीने असं म्हणा, आता हे उत्तर माझं आहे. माझ्या अंतर्मनाला याचं उत्तर माहिती असल्याचं मला ठाऊक आहे आणि ते उत्तर मला मिळेलच अशी मी त्याच्याकडून आशा बाळगतो. तुम्हाला उत्तर मिळाल्याच्या आविर्भावात राहा आणि तुम्हाला परिपूर्ण उत्तर मिळालं की कसं वाटेल ते प्रत्यक्ष अनुभवा. शांतपणे तुमच्या मनाला या भावनेमध्ये राहू द्या आणि मग शांतपणे झोपी जा. तुमच्या अपेक्षांपेक्षा तुम्हाला कदाचित लवकर झोप लागेल, पण तुम्ही उत्तरच शोधत होतात आणि त्यामुळे तुमचा वेळ वाया गेलेला नाही. आणि जागे झाल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळालं तर दुसरं काहीतरी करण्यात स्वतःला गुंतवा आणि कदाचित जेव्हा तुम्ही एखादी कोणती तरी गोष्ट करण्यात गुंतलेला असाल तेव्हा अचानकपणे टोस्टर म्हणून तयार टोस्ट बाहेर यावा. कसं तुमचं उत्तर अचानकपणे तुमच्या समोर येईल आणि गोष्टी अजूनच बिघडत चालल्या आहेत. मला कधीच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. हे सगळं काहीच्या काही सुरू आहे. मला यातनं बाहेर पडायचं काही मार्ग दिसत नाही. अशा पद्धतीनं तुमच्या समस्येचा विचार कधीच करू नका. तुम्ही नियमांचं चक्रच उलट फिरवून केलेल्या चांगल्या कामावर बोळा फिरवत असता आणि उत्तराचा विचार करताना तुम्ही अंतर्मनाच्या विद्वत्तेला कार्यान्वित करत असता. म्हणून अंतर्मनाला सगळं माहिती असतं, सगळं दिसत असतं. यशापूर्तीच्या पूर्व आणि पूर्ण माहितीतच अंतर्मनाला असते. म्हणून अंतर्मनाकडे गोष्टींच्या निर्माणाची शक्ती असते आणि जागरूक मनाकडे मिळालेल्या आज्ञाचं पालन सुद्धा अंतर्मन करत असतं. म्हणून हे साधं सुद्धा सत्य नेहमी लक्षात ठेवा की जागरूक मनाकडे पर्याय निवडायचं सामर्थ्य असतं आणि अंतर्मनाकडे त्याला जे करायला सांगितलं आहे ते करत अंतर्मन तुमच्या समजुती आणि विश्वासाचा स्वीकार करतं आणि प्रत्यक्ष अनुभवात आणतं. आणि मित्रांनो, नक्कीच लक्षात ठेवा, काही वर्षापूर्वी डॉक्टर बॅटिंग यांनी स्वतःच्या मधुमेहाची समस्या कशी सोडवली याचं वर्णन असलेल्या मासिकाची प्रत मला मिळाली असे लेखक म्हणतात आणि त्यांनी या रोगाचा संपूर्ण अभ्यास केला होता. एके दिवशी सकाळी त्यांना लवकर जाग आली आणि त्यांना उत्तर मिळालं होतं. कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या नलिकेतून बाहेर पडणारा पदार्थ काढायला हवा असं ते उत्तर होतं आणि लाखो लोकांचा प्राण वाचविण्याला इन्शुलन्सच्या जन्माचं हे नक्कीच मूळ होतं आणि त्यातूनच त्यांना माहिती पडलं होतं. म्हणून तुम्हाला नेहमीच एका रात्री उत्तर मिळेल असं समजून चालू नका. कदाचित अनेक आठवडे वा महिने तुम्हाला उत्तर मिळणार नाही, सापडणार नाही. त्यानं खचून जाऊ नका, जणू काही तुम्ही त्याआधी हे असं केलं होतं. आणि अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या नक्कीच अंतर्मनाला चालना देत राहा. कदाचित तुम्ही त्या गोष्टीकडे खूप गोष्टी समस्या अशा पद्धतीनं बघत असल्यामुळे सुद्धा तुम्हाला उत्तर मिळायला वेळ लागत असेल आणि कदाचित याचं उत्तर मिळायला वेळ लागेल अशी तुमची समजूत एक होय आणि व्हायला हवी. म्हणून असू शकते सुद्धा. म्हणून अंतर्मन हे चिरंतर आणि जागेचं भान नसलेलं असं असतं आणि तुम्हाला आता उत्तर मिळालं आहे आणि असे तुम्ही तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याकडे आहे असा विश्वास मनात ठेवत झोपायला जा. मग पुढे जाऊन भविष्यात याचं उत्तर मिळेल असा विचार करू नका. मिळणाऱ्या उत्तरावर अतूट विश्वास ठेवा. तुमच्याकडे उत्तर या उपाय आहेच ही गोष्ट पुस्तक वाचत असताना आता कायम लक्षात ठेवा. अंतर्मनाकडून आणि ते ऐकत असताना तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. अंतर्मनाकडून उत्तर मिळवण्यासाठी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारं अगदी सोपं तंत्र इथं देत आहे. तुम्हाला जे हवं आहे म्हणजे उत्तर, चांगला उपाय वा योग्य निर्णय यात शांतपणे विचार करा. झोपायला जाण्याआधीची वेळ ही तुमच्या विनंतीची अंतर्मनाकडे पोहोचवण्याची सर्वोत्तम वेळ आणि शरीर निवांत हलकं करा. तुमच्या मनाची चक्रही शांत करा. स्वतःला झोपेची सूचना द्या. तुम्हाला झोप यायला सुरुवात होईल, पण तरीही तुम्ही तेव्हा सुद्धा जागरूक राहा आणि तुमच्या विचारांना दिशा देण्यास सक्षम बनाल. मित्रांनो, झोपायला जाण्याआधी वेळ ही तुमच्या विनंतीकडे अंतर्मनाकडे पोहोचवण्याची सर्वोत्तम वेळ. शरीर निवांत हलकं करा आणि तुमच्या मनाची चक्रही शांत करा. स्वतःला झोपेची सूचना द्या आणि तुम्हाला झोप यायला सुरुवात होईल, पण तरीही तुम्ही तेव्हा सुद्धा जागरूक असाल आणि तुम्हाला इतरांना विचारांना दिशा देण्यास सक्षम बनाल. म्हणून साधा सोपा मार्ग हा सर्वोत्तम असतो. तो हे एकही म्हणजे उदाहरणार्थ दिला आहे. मी मौल्यवान अंगठी हरवली आहे आणि ती अंगठी हरवल्यानंतर ती शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. म्हणून वंश परंपरागत मिळालेली ती अंगठी मी सगळीकडे शोधाशोध केली
पण मला कुठं मिळालेच नाही, अंगठी मिळाली नाही. मी जे शिकवतो त्याचा वापर करायचं मी ठरवलं आणि रात्रीच्या वेळी इतर कोणाशी जसं बोलीन तसं साध्य पद्धतीनं मी अंतर्मनाशी बोललो. आणि गाढ झोपण्याआधी मी त्याला सांगितलं की तुला सगळ्या गोष्टी माहिती असतात, अंगठी कुठं आहे आणि हे तुला माहिती आहे आणि यात रोबोट नक्कीच आहे. आणि म्हणून त्या रॉबर्टला नक्कीच ते विचारतात आणि तशाच साध्या पद्धतीनं अंतर्मनाशी बोलतात आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असतात. अंगठी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे, आता ती कुठं आणि कसं तू मला सांगणार आहेस. सकाळी मला अचानक जाग आली तेव्हा रॉबर्टला विचार असे शब्द मनात कानात घुमत होते. असं लेखक म्हणतात. रॉबर्ट आमच्या घरचा नोकर होता, 14 वर्षाचा होता. रॉबर्टला विचारायला मला कसं तरीच वाटत होतं, पण तरीही मी त्याच्या मनाचा आतला आवाज ऐकायचं ठरवलं. रॉबर्ट म्हणाला, हो मला माहिती आहे, आपल्या घराच्या पुढच्या रस्त्यावरती पडली होती, तिथून मी उचलली आणि ती अंगठी माझ्या खणात आहे आणि मी खूप मौल्यवान आहे असं काही मला वाटलं नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काहीही बोललो नाही. अंतर्मनावर जर तुमची विश्वास ठेवला तर मग तुम्हाला नेहमी उत्तर मिळत जातील आणि ते उत्तर तुम्हाला मिळवायचे सुद्धा असतात मित्रांनो. म्हणून तुम्ही ते उत्तर मिळवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींना भेटायला त्यांच्या दरबारात नक्कीच जा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.